आमच्या गावात वातावरण जर असेल तर बंटी पाटलाच. आम्हाला शिका दुसरी जाऊन वाटत नाही. हृदयात आमच्या बसलेला आहे. बंटी कामं केलेली आहेत. बंटी साहेब जोपर्यंत आहेत आपले बंटी साहेब हात आहे तोपर्यंत आमचं मतदान तिथं कुठलेही बंटी साहेब उभा करतात त्यांनाच आमचं मतदान होणार. काय निवडणार डोळ्यासमोर काय ठेवणार? कसं आहे बंटी पाटलांचं काम तसं आहे तसं ते एकनाथ पाटलांचं बी काम आहे. वारं आम्हाला आम्ही हाडाच बाबा काँग्रेसवाले आहे. आता आज शिवाजी महाराजांचा पुतळा बंटी साहेबांच्या माध्यमातून झाला. त्यामुळे एकनाथ पाटलांनी आणि सागर पाटलांनी दोघांनी बी मतं आमच्या सोयातली मतं बरीच पडणार. विकासाच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे इतकं सिंहाचा होता त्यांचा बंटी साहेबांचा. आपला नेता तसा खंबीर आहे नाही त्यामुळे देणार की साथ. काँग्रेस हे काँग्रेस. आणि तसं बघायला गेलं तर काँग्रेस हा गाव 80% जास्त काँग्रेसला गाव मानणारा गाव बंटी साहेबांना आणि एकनाथ पाटलांना पण. तिथं जाऊन आम्ही बसतो. काम काय असली तर लगेच पटाटा खाली आहेत काम. आणि त्यांची पोचपावती आपल्याला आता आहे सध्या. त्यांनी काम आता विठ्ठल मंदिराचं बघायला गेलं तर फार मोठं केलेलं आहे त्यांनी. म्हणजे त्यामुळे आमच्या आणि पुढच्या आणि काम काय रखडलेले असतील 100% होणार. चांगलं केलेलं. आम्ही काँग्रेसशिवाय मतदान नाही. त्यात काही शंकाच नाही. आणि सर्वसामान्याला घेऊन जाणारा माणूस हा. वरची काही लेवलची कामं असली तर आपल्याकडनं साहेबांकडनं करून घेतात ते आमच्याकडनं पर्यंत पोहोचते. आणि कामाच्या बद्दल काम एक नंबर त्यांची. त्यांच्या काचाच खाली असते. आता तो काचा लावून जाणारा नेता नाही. ती त्यांची चांगली ती देव ही त्यातली ही त्यातली दोन माणसं सकाळीच भेटून गेल्यात. आणि बंटी साहेब जे सांगतील आणि जे उमेदवार देतील ते आम्हाला मान्य आहे. साहेबांचा असं एक आहे जो काम करणारा नेता आहे त्यांना साहेब पाठीशी राहतात. काय चाललंय की आम्ही शेतीविषयी गप्पा मारत शेतीविषयी गप्पा मारतात. काय असेल गुरु आहे का नाही का तो आमचा बंटी पटेल. मायार घर तो आहे बंटीचं काँग्रेसचं. इथं कसं आहे काँग्रेसचं जास्त गाव आहे. एकनाथ पाटील काय असं म्हणले नाहीत की मला बाबा उमेदवारी द्या. साहेब जे देतील तेच आम्ही त्यांना मतदान करणार. करणार 100% करणार. माणूस म्हणजे चांगला म्हटलं सगळे कामं बी आली त्याला. हो साहेब बंटी साहेबांनी पण कामं भरपूर केलेले आहेत. कामं सगळी काँग्रेसने सगळी केलेलं आहे. बंटी पाटलाचं काय पहिल्यापासून काँग्रेस 50 वर्ष काँग्रेसची याच आहे. पण त्यांनी कामं जे केले त्यामुळे ते आम्हाला त्यांच्या विश्वास आहे. हे माहेर घर आहे बंटी पाटला आणि एकनाथ पाटला. पहिल्यापासून जायचे सर्वसामान्यांना घेऊन जाणारा माणूस हा. कोणताही माणूस जाऊन त्या दारामध्ये किंवा शेतामध्ये कुठेही माणूस गाठ पडला की जातीनिशी लक्ष देऊन त्याचं कोणतंही म्हणणं असतं तर ऐकून तो काम करणारा माणूस आहे. माझ्या गावापेक्षा माझं वैयक्तिक सांगतो मी मत. मी त्यांच्याशिवाय मतदानच कुठं करणार नाही. त्यामुळं बंटी साहेबांना हे मानणारं गाव आहे. काम करणारीच आहेत. एकनाथ शिंदेनी बी काम केलेलं आहे. सागर भाऊनी बी काम केलेलं आहे. त्यांनाच मिळालं म्हणजे हे एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्यामुळे आमच्या आणि पुढच्या आणि काम काय रखडलेले असतील 100% होणार. साहेबांनी कोण उमेदवार दिल्यापेक्षा सागर पाटील आणि हे तुमचे एकनाथ पाटील हे दोन चांगलं सक्षम उमेदवार असल्यामुळेच तिने दिले होते. निवडून आली की यायचं नाही. बाकीचे कोणते असतील पण ही उमेदवार तसं एकनाथ पाटील नाही गावात जरी आला तरी सुद्धा देणार. दोघं बी नाही जरी गावात आले तरी मतदानही होणार. बोलणं कधी झालं काय नेहमी चौकात आल्याशिवाय भेटल्याशिवाय जायचं. तुमचं म्हणणं बरोबर आहे. पण इथं कधी आमच्याकडे वरच्या येऊन भेटून जातो 100% तसं काही करणार नाही. कारण आम्ही त्याचा गेले 5 वर्षापाठी मग अनुभव पाहिला. एकदम ओके आहे सगळं. आम्ही काँग्रेसलाच मत करणार. रामकृष्ण हरी करायचं काम करायचं आपण त्यालाच आम्ही मतदान करणार. दुसऱ्याला कुठल्याला करणार नाही. नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. त्यामुळे आता वातावरण जे आहे ते आता अधिकच तापू लागलेलं आहे. प्रत्येक उमेदवार आपला अजेंडा आपलं व्हिजन मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांना, ग्रामस्थांना, शेतकऱ्यांना त्यांना त्यांच्या परिसराचा, त्यांच्या गावाचा विकास किती झालाय, त्यांच्या मनातला जिल्हा परिषद सदस्य नेमका कसा असावा यासह अनेक गोष्टी जाणण्यासाठी मी आज पोहोचलोय करवीर तालुक्यातील निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये. आणि याच जिल्हा परिषद मतदारसंघातील चुळे गावामध्ये मी सध्या पोहोचलोय. आणि या चुळे गावातील एका कट्ट्यावर ज्येष्ठ मंडळी जे आहेत गावातील बसलेले आहेत. संध्याकाळची वेळ आहे. त्यांच्यात नेमक्या कशा गप्पा सुरू आहेत, त्यांच्या या निवडणुकीबद्दल काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घेऊयात. मामा नमस्कार. नमस्कार. नमस्कार.
काय निवांत बसलाय, गप्पा काय चालू आहेत? गप्पा काय जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू आहेत. हा पंचायत समिती काय कसं वारं वाढतंय? काय वारं काय ते काँग्रेसचं सगळं वारं आहे. का हो काँग्रेसचं का? काँग्रेसचं म्हणजे कामं सगळी काँग्रेसने सगळी केलेलं आहे. बंटी पाटलाचं काय पहिल्यापासून काँग्रेस 50 वर्ष काँग्रेस चियातच आहे. बर त्याच्यापासून काँग्रेस कठोर आहे. त्याच्यानंतर एकनाथ पडलाची कामं चांगल्यापैकी, सागर पाटलांनी कामं चांगल्यापैकी केलेली आहेत. बर आता इथून मध्ये कामं करणारा नेता आहे. असाच नेता काम करणारा नेता गावाला लाभावा याच्याकरता काँग्रेसच आपल्यातलं मतदान होय होणार. की. पण आता कामं करतील असं वाटते तरी का? करणार 100% करणार. करणार. होय होय आतापर्यंत आपण भरपूर जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात. बघितलं निवडणुकीपुरते यायचं, हो, मतं होय. मागायची आणि मत 5 वर्ष मागायचे काय बरं? मागे गावात फळा नाही त्याचा. हा. मग नाही. आता एकनाथ पाटील पण तसंच करणार की? नाही हा? एकनाथ पाटील कामं करणार. काही इथली कचरली ह्याच्यातली म्हणा कामं म्हणा सगळे आपले तुम्ही कधी कोण- भेटलाच का हो एकनाथ अहो पाटील? भरपूर वेळा बघतो. भेटतात तरी का? भेटणार तर हा? भेटतात. माऊली काय वाटतंय निवडणुकीकडे कसं बघताय जा? निवडणुकीकडे आम्ही काँग्रेसचे आहे माणसं. तुम्ही काँग्रेसची माणसं, होय पण आता काँग्रेसने या ठिकाणी उमेदवार दिलाय, तो तसा सक्षम आहे का? हाय हा? ओके एकदम सक्षम. एकदम सक्षम आहे. भेटलाच का कधी? सकाळीच भेटून गेल्यात. बर. फक्त निवडणुकीपुरतं येणार भेटायला? नाही मग कायम इथं आमच्या गावावर तरी अगदी कायम होय. बरं भेटणं झालं. कामाचं काय? कामं करायला पाहिजे मला. काम चालू आहेत ना. आता रस्ते चालू आहे ना काम. बर. तिने आणलं. जिल्हा परिषदेचे ह्याच्याने आणलेले आहे ती. बर. मामा काय काय तर चालू आहे ना काम. काय काय कामं चालू आहेत? रस्त्याचं काम चालू आहे. हा. चालू आहेत काम सगळे. बर. तुम्हाला काय वाटतंय? तुम्ही यावेळेला मतदान करताना माणूस बघणार का पक्ष बघणार? माणूस आणि पक्षी दोन्ही होईल. बर. काय होणार त्यानं? त्याचा फायदा काय? फायदा काय गावाला गावची कामं होणार नाहीत काय. हा. हो ना. तरी काय वाटतं आता एकनाथ पाटलांचं कसं वारं वाटतं? काय चांगला माणूस आहे. माणूस फक्त चांगला आहे, पण कामाचा कामाचा आहे. माणूस म्हणजे चांगला म्हटलं सगळे कामं बी आली त्याला. हो बर. काँग्रेसचं वातावरण चांगलं आहे इथं. हा. मामा किती वर्ष राहता इथं? इथं माप जन्म असं आधीपासून आहे. बर. काँग्रेस- काय गाव बदलले का हो? का तसंच राहिले? काय बदलाय नाही. आमच्या इथे तरी आम्हाला वाटत नाही बदलले असेल. बर. आम्ही जे पहिल्यापासून बघित आलोय तेच आहे. बर. आता काय व्हावं असं वाटतंय? कामं आपल्या साहेबांनी आता केल्यात. कुठल्या? साहेबांनी बंटी पाटलांनी केल्यातच कामं काही. हा. त्याच्याबद्दल हे जरी दुसरी कोणी उभा राहिलं तर आम्हाला त्याचं काय हे नाही. काँग्रेस हे काँग्रेस. काँग्रेस हे काँग्रेस. पण आता काँग्रेस कुठं सत्तेवर नाही, कामं करतील असं वाटते का? करणार तर आपला माणूस कधी आपलं काम करणारच की. करणार. हो 100%. बर. किती वर्ष राहतात सुयात? जन्म झाल्यापासून नाही. बर. तर कायम बंटी पाटलांनी जे दिलंय त्याच्याबद्दल काँग्रेसचाच माणूस आहे मी. काय पण पाटलांनी दिलं म्हणून काय मत द्यायची का? तो माणूस तरी त्याला मानणारच आम्ही. हा. त्यालाच मानणार. हा. आणि तो काय मत देईल त्यालाच आम्ही मतदान करणार. दुसऱ्याला कुठल्याला करणार नाही. होय की. पण त्यांनी दिलंय, पण तो माणूस कामाचा पाहिजे की उमेदवार. अगदी 100% आम्हाला खात्री आहे. आहे खात्री? मंडप केवढा मोठा बांधून दिला आहे हा. त्यानं. बर. हे आता करायला ते त्याने हे केलं, बोलले पडलं त्यांनी झाले डिझाईन झाले. रस्ता बर. चांगले केले त्याने. आम्ही काँग्रेसशिवाय मतदान नाही. नाही. का ठरवलंय असं? हा? का ठरवलं? पहिल्यापासून जायचे. हा. सुरुवातीपासून जाय बर. काँग्रेस. बर. आता आपण तुम्ही आता भरपूर वेळा मतदान केलं आजच्या जिल्हा परिषदेसाठी. करणार की आता पण करणार? आता हा ते बंद नाही हा. होणार. होय की. पण असं पण असते ना. माहेर घरच आहे तू. अहो. माहेर घर तू आहे काँग्रेसचं. काँग्रेसचं. होय की. हा. पण जिल्हा परिषद सदस्य झाल्यावर आता एकनाथ पाटील इथं उमेदवार आहेत. देणार की करणार की 100% करणार. निवडून आल्यावर कॉलर करणार. गाडीची काच खाली होणार नाही. नाही करणार की काम करणार. दोघे करून तुम्ही दोघे करणार आम्हाला गॅरंटी आहे. आणि ती गॅरंटी तुमची चायनीज निघाली तर? हो चायनीज निघते. हा? चायनीज निघते. कुठली नाही करणार काम. काँग्रेसची माणसं आहे. असं आहे का हो कुठं एकनाथ पाटलांना फक्त पद पाहिजे म्हणून निवडणूक लढवा लागल्यात? पदाचा त्यांना एक हाव आहे? आता असं नाही ते. हा. जे नेता देणार त्यालाच मतदान करणार. बर. ते चोवत अगदी 100% त्यालाच मतदान करणार. काय मामा तुम्हाला काय वाटते? जिल्हा परिषद सदस्य आपण बघितल्यात अनेक वेळा. निवडून यायचं, एकदा डोळ्यावर गॉगल चढला गाडीच्या काचा खाली होत नाही.
कसं आहे बंटी पाटलांचं काम जसं आहे तसं ते एकनाथ पाटलांचं बी काम आहे. त्यामुळे एकनाथ पाटलांनी आणि सागर पाटलांनी दोघांनी बी मतं आमच्या सोयातली मतं बरीच पडणार. त्यात काही शंकाच नाही. पण तुझ्यातली मतदान पडणार तुम्ही असं म्हणताय. आता एवढ्या मोठ्या संख्येने इथं बसलाय तुम्ही गप्पा मारत, बाकीच्या जिल्हा परिषदेतले लोक साथ देतील असं वाटते का? देणार की हा? आपला नेता तसा खंबीर आहे ना, त्यामुळे देणार की साथ. एकनाथ पाटलांनी कुठेतरी आता पैशाचा वापर करायला लागल्यात, लोकांवर दबाव आणायला लागल्यात. ही चुकीची समज आहे माणसाची. एकनाथ पाटील पैशाचा वापर करीतच नाही. कुणी सांगितलं तुम्हाला पैशाचा वापर केला? पण काम करणारा माणूस आहे का नाही? हाय कामं करणारा माणूस आहे. सागर पाटील आणि एकनाथ पाटील दोघं बी कामं करणारी माणसं आहेत. त्यामुळे काही अडचण येणार नाही. काँग्रेस मतदान होणार यात. नमस्कार. नमस्कार. काय धंदा पाणी काय सांगते? धंदा पाणी एक नंबर आहे. आता 1 नंबर जिल्हा परिषद सदस्य निवडायचं आपल्याला, काय वातावरण वाटते गावात सोयात? इथं कसं आहे, काँग्रेसचं जास्त गाव आहे. परिचय चांगला. काँग्रेस बंटी साहेबांनी बरीचशी कामं वगैरे केलेली आहेत. ते असे आज जे उमेदवार 2 दिलेत, सागर पाटील आणि एकनाथ पाटील, यांनी आतापर्यंत देवळाचं वगैरे काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. सागर पाटलांनी शौचालयाचं काम चांगलं केलेलं आहे. तसंच तुमचं म्हणलं तर रस्त्या अंतर्गत काम केलेलं आहे. बंटी साहेबांनी आता मेन सोयी पाट्या ते याच्यावर 8.5 कोटी रुपयाचा रस्ता केलेला आहे. 40 लाखाचा मंडप दिलेला आहे. देवळाचं काम एकनाथ पाटलांनी केलेलं आहे आणि सर्वसामान्याला घेऊन जाणारा माणूस हा. कुठेतरी एकनाथ पाटलांना या पदाचा, जिल्हा परिषद सदस्य पदाचा एक स्वार्थ आहे म्हणून ते या निवडणुकीत उतरलेले आहेत आणि ही कामं आता केल्यात. नाही, तसं काय नाही. तो माणूस असा आहे की सकाळी जरी गेला कोणताही माणूस जाऊन त्या दारामध्ये किंवा शेतामध्ये कुठेही माणूस गाठ पडला की जातीनिशी लक्ष देऊन त्याचं कोणतंही म्हणणं असतं तर ऐकून तो काम करणारा माणूस आहे. आता आपण बघतोय की अनेक जिल्हा परिषद सदस्य बघितल्यात की बाबा मतं मागायची, निवडून यायचं आणि 5 वर्ष गायवायचं. असं एकनाथ पाटील करणार आहेत असं वाटते का? 100% तसं काही करणार नाही. कारण आम्ही त्याचा गेले 5 वर्षापाठी अनुभव पाहिला. कधी बी माणूस बाबा निवडणूक झाली तरी सुद्धा कधी बी हात केला किंवा काय केलं तरी सुद्धा तो तिथं जातीनिशी लक्ष मानतो. आणि तसं बघायला गेलं तर काँग्रेस हा गाव 80% जास्त काँग्रेसला गाव मानणारा गाव आहे बंटी साहेबांना आणि एकनाथ पाटलांना पण. आणि त्यांची पोच पावती आपल्याला आता आहे सध्या. त्यांनी काम आता विठ्ठल मंदिराचं बघायला गेलं तर फार मोठं काम केलेलं आहे त्यांनी. पण गाव आपलं चकाचक आहे का? असं आहे, एकदम ओके आहे सगळं. एकदम ओके. आणि कसं आहे, बंटी साहेबांनी पण कामं भरपूर केलेले आहेत. आणि एकनाथ पाटील आणि सागर पाटील जे होते त्यांनी गेले 5 वर्ष पण होते ते मागल्या वेळी पण त्यांनी पण कामं चांगली केलेली आहेत. त्यामुळे आम्ही यावेळी पण तो निर्णय बदलणार नाही आहे मतदानचा. आम्ही काँग्रेसलाच मत करणार आहे. काँग्रेसला मतदान करणार. काँग्रेसला उमेदवार दिला. एकनाथ पाटील किंवा सागर पाटील असतील पण ते सक्षम उमेदवार वाटतात तरी गाव सक्षम वाटतात. महत्वाचं म्हणजे कशी काय दुःखाची जरी बातमी जर त्यांना कळाली अहोरात्र तरी ते की नाही ताबडतोब येतात. त्या म्हणजे घराला भेट देऊन जातात, विचारपूस करतात. वरची काही लेवलची कामं असली तर आपल्याकडनं साहेबांकडनं करून घेतात, ते आमच्याकडनं पण पोहोचते. आणि कामाच्या बद्दल कामं 1 नंबर त्यांची. होय की. पण आता या निवडणुकीत आता त्यांना पदाचा एक स्वार्थ आहे, पैशाचा वापर करायचा आणि निवडणूक लढवायची असं एकनाथ पाटील नाही. तसं काय नाही, हे सगळं अपोवायचं. आम्हाला काय तसं म्हणजे माणूस काय वाटलेलाच नाही. तो एकनाथ पाटलानं बाकीची लोक का मतदान करतील? करायलाच पाहिजे हो त्याने. आमच्या गावापुरतं जर आम्ही म्हटलं तर आमचं गाव जवळजवळ त्यांचं म्हणजे पहिले संबंध असतील किंवा पै पाहुण्याचं असतील त्याचा भाग वेगळा आहे. पण त्यांची कामं जी केली त्यामुळे ते आम्हाला त्यांच्या विश्वास आहे. मला तरी म्हणजे माझ्या गावापेक्षा माझं वैयक्तिक सांगतो मी मत, मी त्यांच्याशिवाय मतदानच कुठे करणार नाही. आणि बंटी साहेब जे सांगतील आणि जे उमेदवार देतील ते आम्हाला मान्य आहे. एकनाथ पाटील काय असं म्हणले नाहीत की मला बाबा उमेदवारी द्या. साहेब जे देतील तेच आम्ही त्यांना मतदान करणार. आणि एकनाथ पाटील आणि सागर पाटील दिल्यामुळे आम्हाला आणखी एक विश्वास वाढला की गेल्या वर्षी जी कामं त्यांनी 5 वर्ष केले त्यांनाच मिळालं म्हणजे हे एक आनंदाची गोष्ट आहे. म्हणजे त्यामुळे आमच्या आणि पुढच्या आणि कामं काय रखडलेले असतील 100% होणार. काय गावात काय वारं कोणाचं आहे? वार एकनाथ पाटील. का हो? हाच बंटी पाटील आमचे मोठे कार्यकर्ते आहे. त्याच्याने एकनाथ पाटलाला निगोखरला आम्ही मतदान करणार. पण बंटी साहेबांनी इथं कामं केलीत म्हणताय तुम्ही. बंटी पाटलांनी कामं केलीत पण तिने जो काय उमेदवार दिलाय एकनाथ पाटील किंवा सागर पाटील असतील त्यांनी कामं केलीत केव्हा लोकांची? केली पुढे भविष्यात करतील असं वाटतंय? करणार की 100% 100% करणार. हा 100% करणार. खात्री कसा विश्वास? खात्री आहे आमची. आयुष्य गेलं मागली 5 गेले, आता हे आणि 5 आल्यात. करणारच की काम करणार.
करणार 100% परत 5 वर्ष गायब होणार काय नाही हा? करणार की करणार करणार काय व्हायला पाहिजे अजून गावात असं वाटतंय? काय ही दोनच व्हाय पाहिजे बर यायला पाहिजे काम काम चालूच आहे ते आता रस्ते करायचे हे करायचं आता रस्ता नवीन ते चालू आहे बंटी पाटलांनी बरं. सांगितलेला ते चालू आहे मग आणि कुठली फांदी निघाली तर चालूच असते बर थोडी बात आपण तुम्ही आता या गावात ज्येष्ठ आहात, अनेक वर्ष तुम्ही या गावात राहताय, निवडणुका बघितल्या, जिल्हा परिषद सदस्य बघितले. बर एकनाथ पाटील जिल्हा परिषद सदस्य झाले समजा, बर तर ते पण बाकीच्या जिल्हा परिषद सदस्यांसारखं 5 वर्ष गायब होणार नाहीत कसं वाटतं? नाही गायब होणार नाही हा? तो त्याच्यात ते कुठेच नाही गायब व्हायचं हा, त्याशिवाय डबल कसं मिळणार तिकीट हो त्याला हा, डबल आता दिलंय त्याला बरं. त्याशिवाय त्याच्या कुठेच नाही ते तिची भावना नाही मी असं करेन तसं पण करेन भेटायला पाहिजे की लोकांना. चालू आहे नाही भेटले तरी हे 100% देणार हे तुम्हाला आज गावी सांगतो बर 100% मतदान देणार एकनाथ पाटील नाही गावात जरी आला तरी सुद्धा देणार हा दोघं बी नाही जरी गावात आले तरी मतदानही होणारच काय सांगताय? आणि दिलंय आणि बंटी पाटलांना आणि आम्ही आता ऋतुराज पाटील पडले का नाही हा. ह्या पहिल्यांदा आहे कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्यांदा आहे आज सांगतो तुम्हाला लीड दिलतं. हा लीड आज पहिल्यांदा आहे ते पडला जरी तो तर लीड हे माहेर घर आहे बंटी पाटला बर आणि एकनाथ पाटला काय म्हणते गावात आपल्या गावात दुकान वातावरण आहे. काँग्रेस पक्षाचं चांगलं आहे, दुकानी पण काँग्रेस पक्षाचं आहे, त्यामुळे काही अडचण येणार नाही. बर त्यामुळे काँग्रेसला दोन्ही उमेदवारांना भरघोष मतं घेतून मिळणार. होय, पण काँग्रेसचं गाव आहे, काँग्रेसचं इथं ताकद आहे सगळं, पण जी उमेदवार दिल्या ती कामं करणारी पाहिजेत की हो. कामं केलेल्याशिवाय देणार नाहीत हो. साहेबांचं असं एक आहे, जो काम करणारा नेता आहे त्यांनाच साहेब पाठीशी राहतात. बर जो काम करत नाही नेता त्याला उशीर बाजूला ठेवतात. बर आता इथे एकनाथ पाटील आहेत, काय वाटतं एकनाथ पाटलांबद्दल? काय वाटतं म्हणजे एकनाथ पाटलांनी मागल्या वेळी जर कामं केल्या पाठीमागे संडासचं केले, देवळाचं केले, अनेक छोटी मोठी कामं अशी बरीचशीच केलेली आहेत. त्यावेळी काही थोडी सत्ता नसताना सुद्धा नंतर 2 वर्ष ज्यावेळी मिळाली त्या 2 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर काम केलेलं आहे. त्यामुळं बंटी साहेबांना ही मानणारं गाव आहे. आता 8.5 कोटीचा हा रस्ता चालू आहे. 40 लाखाचं खाली विठ्ठल मंदिराला मंडप दिलाय, घाटाचं दिले, रस्ते दिल्यात, अनेक कामं त्यांची झाली. आणि ह्याच्या आषाढीच्या दिंडीसाठी पंढरपुरामध्ये आम्ही हे घेतलं, तुमचं मठ घेतला, त्या मठाला पण साहेबांनी पैसे दिले. हे झालं तुमच्या सोयापुरतं. बाकीची जिल्हा परिषद मतदारसंघातली जी काही लोक आहेत ती एकनाथ पाटील आणि सागर पाटलांबरोबर राहतील का? करणार, साहेबांच्याकडे बघून 100% करणार. हा. होय, साहेबांनी कोण उमेदवार दिल्यापेक्षा सागर पाटील आणि हे तुमचे एकनाथ पाटील हे 2 चांगलं सक्षम उमेदवार असल्यामुळेच तिने दिलेत होते. बर तुम्हाला कधी एकनाथ पाटलांचा कधी अनुभव भेटणं बोलणं कधी झालं? काय नेहमी ते चौकात आल्याशिवाय भेटल्याशिवाय जायचंच नाही. काय गाडीच्या काचाखाली व्हायला काय पाहिजे? नाही, ते काचाच लावित नाही, त्यांच्या काचाच खाली असते. आता तो काचा लावून जाणारा नेता नाही हो. सर्वसामान्यांना घेऊन जाणारी व्यक्ती आहे ती. बर असं आहे. मी सध्या निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील कावणे गावामध्ये आहे. या ठिकाणी नागरिक बसलेत, आपण त्यांच्याशी बोलूयात. मामा नमस्कार. नमस्कार. काय निवांत बसलाय? निवांत बसले साहेब, बोला काय बोलायचं. काय बोलू, जिल्हा परिषद निवडणुका आहेत म्हणलो तुमच्याही जरा चर्चा करूया. सांगा की साहेब, विचारा काय की वातावरण कसं आहे हो? वातावरण आहे चांगलं आहे की काँग्रेस बद्दल. काँग्रेस बद्दल का? आम्ही पहिल्यापासून काँग्रेस आहे. आमच्या गावात काही सागर पाटील, एकनाथ पाटील स्कूलचे तिने आम्ही काम केलेलं आहे चांगलं, म्हणून आम्ही ते 2 उमेदवार साहेबांनी उभा केल्यामुळे आम्ही साहेबांनी उभा केला म्हणून, पण तो माणूस कामाचं पाहिजेत की. काम केले की काम बरोबर सगळं बरोबर आहे. कामं केले चांगली, त्याच्यामध्ये काय नाही, कुणाचं का बाकी नाही. बर आणि आमच्या जवळचे आणि पाहुणे जवळ नाटले का नाही, आम्ही काँग्रेस पहिल्यापासून कामं चांगली केली एवढं आम्हाला माहित आहे. पण बाकी लोकांची वैयक्तिक कामं भरपूर असतात. एकनाथ पाटील कधी लोकांना भेटतात का हो? भेटतात इथलाच तू इथलाच जाऊन तिकडे राहिलाय. बोला. मग आता तसं जाऊन तिकडे राहिल्या तसं आता निवडून यायचं आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं असं करणार नाही का? नाही करणारच नाही. आपण भरपूर बघितलं की जिल्हा परिषद सदस्य मतदानापुरते यायचं, निवडून यायचं आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं. तुमचं म्हणणं बरोबर आहे, पण इथं कधी आमच्याकडे वरच्या येऊन भेटून जातात. एकनाथ पाटील काय आमच्या गावचे, पण ते रहिवासी झाल्यात इस्पुर्ले, सागर पाटील निगवेचे,
हा. ते पण त्यांनी आमच्या जवळचे लागले. बर नाही भेटतात आम्हाला. आमचे काम गावची कामं केलं त्यांनी काय भरपूर केलं ते. काय मामा बरोबर तुम्ही आहे. किती जिल्हा परिषद सदस्य बघितले, निवडणुका बघितल्या आपण भरपूर बघितलं बघितल्या. की असं चित्र असते की नाही की बाबा मतं मागायची, निवडून यायचं आणि परत 5 वर्ष गायब व्हायचं. नाही नाही तसं काय नाही. दोघं तसे. आता आम्हाला कळलं दोघं उमेदवार असले काय नाही. निवडून आले की यायचं नाही. बाकीचे कोणते असतील पण ही उमेदवार तसं नाही. पण एखादं पद मिळालं की असते की कॉलर ताट गाडीच्या काचाखाली करायला नाही. हा? ती त्यांचीच आहे ती. ही आहे त्यातली हो. ही त्यातली 2 माणसं नवा आमच्या जवळ कामाची दोन्ही माणसं आणि महिन्याला 15 भेट देतात. गावातली महिन्यात कुठे जाक्यात घेते ती. आता कुठेतरी असं दिसते का हो, एकनाथ पाटील असतील, सागर पाटील असतील, पैशाचा भरपूर वापर करायला लागल्यात, आमिष दाखवा लागल्यात आणि निवडणूक लढवा लागल्यात. बरं ते त्यातलं अजून आपल्याला काय ऐकायला मिळालं नाही. आम्हाला काय ऐकायला मिळालं बर काय मामा ते काय आम्हाला अजून माहित नाही. अजून काय येत्या जात्याचं अजून त्यातली काय माहिती आम्हाला नाही. पैशाच आम्ही दाखवून आम्हाला त्याला काय ऐकायला मिळालं नाही. हा. दुसरं काय पण कुठेतरी मतदारावर दबाव टाकून मत द्या. तसलं कशाला काय जी काय मत हक्काची आहे ती मिळणार आहे त्यांना लोकांना. आता या जिल्हा परिषदली जी गाव आहेत, होय. मला वाटतं 12 गावं असतील. काय असेल ते पुढं ती गावातली लोक त्यांना साथ देतील असं वाटतंय का हो? देणार की करणार. देणार कामं केलं तशी दोघांनी सागर पाटला आणि एकनाथ पाटला. बर काय काय कामं केल्यात तरी? शाळेचं काम केलं. परत समजा निधी आणून देवळाचं हे केलंय काम हा. काय अशी कामं केलं तिने बरोबर. बर आणि तुम्हाला काय सांगतो टँकर आता सागर पाटलांनी बर निघेल. हा. आणि काय जिल्हा परिषद सदस्य व्हायचा आहे, पंचायत समिती सदस्य व्हायचा आहे, हा, सांगितलं. म्हणून ही कामं केली त्या पदाच्या स्वार्थासाठी. पदाच्या स्वार्थासाठी हा? पदाच्या स्वार्थासाठी नाही. बर पद मिळालं काय ना उद्या समजा निवडून बसलं का गादी म्हणजे काय झालं कॉलर तारखा तसं कामं केल्या. मग तसं ती कामं केलं पुढे भविष्यात करतील तरी का? करणार 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 करणार. करणार कामं करणार विसरत नाही. करणार कामं करणार ती व्यवस्थित विसरत नाही. तिला बिनवडील सोडून विचारा. उलट सुलट काय नाही विचार. सागर पाटलाबद्दल विचारा, एकनाथ पाटलाबद्दल काय विचारा. काम करणार का नाही इथून पुढे निवडून आल्या तुम्हाला काय वाटतंय? करणार की काम काय राहिले असेल काय काम करणार की. का उगीच काँग्रेसनं तिकीट दिले म्हणून काँग्रेसचं तुम्ही म्हणताय जा म्हणून द्यायचं निवडून? आमच्याकडे तसलं काय नाही. आम्ही काँग्रेस पहिला हा. आम्ही दुसरं कुठं नाही. दोघं काम करणार. तुम्ही मतदान करताना काय बघणार आहे? काँग्रेस बघणार आहे काय काम करणार माणूस बघणार आहे? कामाच अगदी पहिली मग काय तिने काय काम करते ती दोघं बी आमचीच माणसं ही. ती सहज कायम आम्हाला कधी सहज कायम चालताय परिस्थिती सहज जवळ महिलावडा ती महिला काय जावा. मी सध्या निगवे खालसा या पंचायत समिती जे आहे त्या निगवे खालसा गावामध्ये आहे. या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी बसलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. मामा नमस्कार. नमस्कार. काय चौकात मुख्य चौकात बसलेला आहे तुम्ही या निगवे गावात? होय. काय निगवे गावात जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्या, कुणाचं वारं वाढतंय? वारं आम्हाला आम्ही हाडाचं बाबा काँग्रेसवाले आहे. बर मग आम्हाला शिका दुसरी जाऊ वाटत नाही. हृदयात आमच्या बसलेला आहे म्हणजे कामं केलेली आहेत. बर गाव सगळं त्याने हेच घेतलेलं आहे. हा. पण काँग्रेस मग तुमच्या मनात आहे, मनात बसलंय. पण काँग्रेसनं जे काय आता उमेदवार दिल्यात, एकनाथ पाटील आहेत, सागर पाटील आहेत, त्यांचं काम तरी आहे का हो? आहे काम पण आहे. काय काय काम? त्यांच्या मुळे नेता आहे का नाही घड तिथं काय म्हणेल ते कामं इकडे आणले. बर आम्ही त्या ह्यात शिरपापट्टीला आम्ही सारखं फिरायला होता का नाही. बर बर आता काय वाटतंय तुम्हाला या निवडणुकीत कसं आता असेल? वारं अजून काय मला हे वाटणार वारं काय तसं दिसत नाही. बर हाय सागर पाटील असतील, एकनाथ पाटील असतील, ही कामाची माणसं वाढतात तरी का हो? वाढते. तुम्ही म्हणतात काँग्रेस म्हणतात, पण काँग्रेस काँग्रेसनं उमेदवार दिल्यात ते कामाचं पाहिजेत की माणूस आहे हाय. हाक मारली हजर आहे. बर आपण जिल्हा परिषद सदस्य भरपूर बघितल्यात. होय. एकदा काय पद मिळालं की कॉलर ताट आणि गाडीचं काचा कधी खाली करायला. होय. तसं एकनाथ पाटील, सागर पाटील करतील असं वाटतंय का? नाही का हो? गुरु आहे का नाही का तो आमचा बर बंटी पाटील
तिथे जाऊन आम्ही बसतो, काम काय असली तर लगेच पटाटा खाली काम. बर मामा, तुम्ही या गावात आता चौकात बसताय, आपण घरापर्यंत जातोय, इकडे तिकडे फिरतोय, गावात कामं झालेत का हो? गावात कामं भरपूर झाल्यात की हो. काय काय झालेत? हे रस्त ह्याला 4 शिटाय बंटीन आणले त्या बघा, हं, सगळं काम त्यानं, हे सगळं त्यांचंच असते. बाजार कट्टा त्यानेच केला, बर सगळं रस्ते बिस्ते सगळं त्याचे असते. निवडणूक लागल्यावर जो रस्ता राहिलाय बघा, अपुरा तो राहिलाय. आता होतील का पुढे ती का तशी राहणार? आता काय ते आल्यानंतरच आता काय काय आम्ही तिथेच जाऊन रडत बसणार का? मावशी काय माळवं घ्यायला लागलाय? होय माळव घ्यायला कशी बघायला लागलाय माळवं? कशी पिंडी 10 रुपये पिंडी चांगली निवडताना काय निवडतायचा? चांगलीच निवडता हो, हा? चांगलीच की आता जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य पण निवडायचा आहे, माहितीये का? निवडणार की. काय निवडणार? डोळ्यासमोर काय ठेवणार? हात का हातच मला आवडतो, का हात आवडतोय? आवडतोय हात. कामं केल्यात तरी काय? केल्यात हा? आता हात तुम्ही म्हणताय, आता हातावर इथं 2 जण निवडणूक लढवा लागल्यात, हा एकनाथ पाटील आणि सागर पाटील. हा आहेत का हो कामाची माणसं? आहेत कामाचे, हा? आहेत काय उगाच तुम्हाला हात आवडते म्हणून? नाही आहेत कामाचे. काय काय कामं केली तिथं? आमची हे पुतळा बशिवला, हा, ते मैदानचं ह्याचं काम केलं बर. आणि केली चांगली काम, केलीत तरी का? केली. आणि आता निवडणुकीपुरतं कामं करायची आणि जायचं, नाही. परत काय कामं करणार नाही? नाही करणार करणार. आता गावात तुमच्या काय व्हायला पाहिजे? आमच्या गावात आमच्या पाठीमागची ते गटर तेवढी व्हायला पाहिजेत. हा, मग आता सागर सर ते आलं त्यांनी, सागर भाऊ सांगणारच आहे, बर. सांगणार आहे आम्ही. काय निवांत गप्पा मारा लागलाय का? नाही आमचं काय चाललंय की आम्ही शेतीविषयी गप्पा मारत होतो. विषयी गप्पा मारता काय? शेतात काय लागवड केली? ऊस आहे, भाजी आहे. कुठला नाही अजून ऊस? तुटलं गेला तुटून, आता पाणी किती चालू निघत आहे? हा? यावेळेला निघणार का जोरात? या वर्षी कुठलं, या वर्षी दणका बसलाय आम्हाला. का? पावसानं जरा अतिवृष्टीमुळे पिकाची जराशी नुकसान झालीच. बर. आता आपल्याला आपल्या गावचा विकास करायचा आहे, नुकसान करायचं नाही आहे. जिल्हा परिषद निवडणुका आलेल्या आहेत, बर. वातावरण कसं आहे इथं? आमच्या गावात वातावरण जर असेल तर बंटी पाटलाच. का हो? ह्याच्या अगोदर जे बंटी पाटला आमचा दक्षिण मतदारसंघ आहे हो होय, पहिला, होय. आणि त्या दक्षिण मतदारसंघात आल्यापासून बंटी की जे आम्ही इथं गाव का म्हणजे आम्हाला जे काम करतो तोच नेता हवा. बर. पण आता बंटी पाटील तरी वरच्या नेते, हा तिने आता या जिल्हा परिषदला 2 उमेदवार दिले, बर. एकनाथ पाटील आणि सागर पाटील. हा. माहिती तरी आहे का? आहे की. बरं, ही दोघं तरी कामाची आहेत का? हा बघा, एकनाथ पाटलांनी कचरा उचलण्याची आमच्याकडे घंटा गाडी दिली. हा, आजपर्यंत मुलांचं जे आता हे शिक्षण जे झालंय, हा, आमच्या गावातली कमीत कमी मुलं पोलीस भरती, मिलिटरी भरती, हा. मग कुठल्या पर्यंत असेल पण नोकरीला मुलं तिथं लागली या शिक्षणाच्या माध्यमातून त्यांनी ते करून दिल्यामुळं. बर. एक झालं, सागर पाटलांनी कोणतंही काम केलं असं नाही, जो समजा आम्ही गेलो हा. आणि काम होणार एवढी करणारच. बर, बर. आता आज शिवाजी महाराजांचा पुतळा बंटी साहेबांच्या माध्यमातून झाला. आता आमच्या गावची 10 वर्ष सत्ता बघणारे डेप्युटी म्हणून इथं काम करतात, हे पंचायती सदस्य अशोक पिलीदार, बर. ते होते यात सक्रिय. पण त्यांनी बंटी साहेबांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम केलेलं आहे. बर. पुतळ्याचं काम केलं म्हणजे काय विकास झाला का हो? असं नाही, विकासाच्या माध्यमातून त्यांनी म्हणजे इतका सिंहाचा वाटा आहे त्यांचा, हा. बंटी साहेबांचा. बर. आता मागच्या गावात त्यांचे म्हणजे घसरची चुकून होतोय, आणि त्यामुळे कसं असतं की प्रत्येकाला ह्या गोष्टीचा आम्हाला तरी विसर पडते, कोणाला पडत असेल पडत असेल. आता तुम्ही म्हणलात की सागर पाटलांनी कुठलं काम केलंय असं राहिलेलं नाही. करतात एकनाथ पाटलांनी शाळेच्या माध्यमातून हे केलं, घंटागाडी दिली, हे केली, भरपूर कामं केली. कुठेतरी या दोघांना या पदाचा आता स्वार्थ आहे म्हणून ही कामं केली जातात. इथनं पुढे 5 वर्ष गायबच की. बघा, शेवटी जनतेचा कौल असतो. समजा मी म्हटलो की आम्हाला तुम्हीच पाहिजे, म्हणजे मी एकटा म्हणून काही जनता सगळं होऊ शकत नाही. आता तुम्ही भरपूर निवडणुका बघितल्या, जिल्हा परिषद सदस्य बघितलं, पंचायत समिती सदस्य बघितलं, असे अनेक जण होऊन पण गेलेले आहेत की बाबा निवडणुकीपुरते यायचं, मतं मागायची आणि 5 वर्ष गायब व्हायचं. असं एकनाथ पाटील आणि सागर पाटील करणार नाहीत कशावर? बघा, आजचं काम आम्ही करणार, उद्याचं काम तुम्ही काय करता आम्ही कसं म्हणणार, तुम्ही करणार नाही. पण आम्हाला वाटतंय
की आम्हाला खात्री आहे खात्री आहे की करणारच. आणि तुमच्या या खात्रीला कात्री लागली तर नाही लागणार, होणारच नाही, नाही लागणार. होणार नाही लागणार, का नाही लागणार? नाही लागणार. बघा खात्री लागणार नाही, म्हणजे आमचा विश्वास आहे, विश्वास आहे, खात्री लागणार नाही. मामा मामा म्हणतात तुम्हाला काय वाटते हो? कुणाचं वारं वाढतं इकडं? इकडं अ? एकनाथ पाटील आणि का हो? का म्हणजे जरा तसं गाव लेवलला जे कामं करतात ते करतात, काही कारण नाही कामाला वाटत. बाकीचे मतदान होणार नाही नाही, पण खरं का कार्यभाग हे केलं पाहिजे चांगला. बरोबर. याच्यापेक्षा काय मागणी आहे? काय दोघांनी कामं केल्यात अशी? अशी काही कामं केली नसली तरी साथ चांगली आहे त्यांची, बर. साथ ही चांगली आहे. काम नाही करून चालेल, साथ देणे हे चांगलं वगैरे चांगलं पाहिजे. आता असं वाटतंय का हो, एकनाथ पाटील सागर पाटील पैशाचा वारेमाप वापर करायला लागल्यात, आम्ही नाही करावं लागल्यात? असं काय नाही. पैसे त्यांच्याकडे नाहीत. काय म्हणला? पट्टी काढून उभा केले त्यातली. बर. आम्ही निधी देऊन असं उभा केले. पण तुम्ही एवढं निधी देणार, तुमचा पाठिंबा म्हणणार, पुढे भविष्यात कामं व्हायला पाहिजे. रामकृष्ण हरी करायचं काम करायचं आपण त्यांनी निवडून द्यायचं मग त्यांच्या मतावर आम्ही आमचं काम करणार की तुम्ही काय करायचं काय ते करायचं ठरवायचं, ते पुढे तुम्ही ठरवायचं आणि करायचं, आणि साथ कशी द्यायची त्यांची तीन ठरवून दिलं. बर. हे आमचं आहे. पण तुमचा विश्वास किती आहे? देतील, आमचा- नाही देतील? दुसरे विश्वास आहे त्यांच्या आमचा हा. दोघांनी. बर. दुसरे विश्वास हा. रामकृष्ण. रामकृष्ण हरी. थांबवायचं ना आपल्याला. बोला. गावात काय काम अजून व्हायला राहायचे राहिल्यात? तशी कामं करायची म्हणलं तर हे रस्ता आता इथून मागे झालेला रस्ता ते बंटी साहेबांच्या काळातून झालाय. तिथून म्हणून राहिलेला आता रस्ता ती 5 वर्ष सत्ता आहे, त्या सत्तेवर मी काय बोलू शकत नाही, पण झालेला नाही. हे 2 साईडची गटार राहिलेली आहे, ती आतली किरकोळ कामाची गटार राहिलेली आहे. ही अशी जी काही कामं आहे ते आता या 5 वर्षामध्ये झाली तर उत्तीर्ण नाही झाली तर काय आम्ही काय तर जाऊ शकत नाही. मग एक टाक काँग्रेस काय कामाचा म्हणायचं? करणार म्हणून कामाचा आमचा त्यांना बोलायचा हक्क आहे. आता आम्ही निधी देऊन उभा केलेली आता व्यक्ती, बोलायचा निधी देऊन तुम्ही दिलेली व्यक्ती हे करणार म्हणता तुम्ही, पण ही लोक भेटायला तरी पाहिजेत की लोकांना. एकनाथ पाटलांबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यात समाधान एकच पडलं आम्हाला ते आम्हाला भेटले तरी सुद्धा ते आळे मारतात. होय, काय केले तरी म्हणलं तर बास आहे हो. बर. समजा आज आमची कपडी आहे तर आम्ही ह्या कपड्यात नसतोच कधी. शेतातले कपडे आज जरा टक्काटक होऊन टकाटक म्हणजे शेतात आवलं पाणी उन्हात काय मामा काम करतील का? करणार काय उगीच काँग्रेस म्हणून काँग्रेस म्हणून असं नाही आहे. जो काम करणारी व्यक्ती आहे ती आम्हाला ठामपणे आहे. बंटी साहेब जोपर्यंत आहेत आपले बंटी साहेब हात आहे तोपर्यंत आमचं मतदान तिथं कुठलेही बंटी साहेब उभा करतात त्यांनाच आमचं मतदान होणार. की पण ते लोक काम करणारे पाहिजेत की काम करणारीच आहेत. एकनाथ शिंदेनी बी काम केलेलं आहे, सागर भाऊनी बी काम केलेलं आहे, सगळे एकनाथ पाटीलच की तिन्ही दोघांनीही काम केलेली आहेत. ती निवडून बी आलेली होती त्याच्यावर. खरं बंटी साहेब ज्यावेळी आमच्या इथं आमदार झालेत त्यांनी सुद्धा आमची भरपूर कामं केलेली आहेत. बर. एवढं आता म्हणतो ना का आपण एकदा मत मागायची निवडून यायचं आणि परत 5 वर्ष काय 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 नाही त्याचा काय हे नाही, त्याचं काय हे नाही, त्याचं काय हे नाही. समजा बंटी पाटील एक नंबर आणि सागर पाटील बी आणि एकनाथ पाटील बी याच्यावर नाही. मामा नमस्कार. नमस्कार. काय फिरायला चाललाय का? आलो खायला आलो आता इथं तर बर. आता इथलं ढकलेल तिकडे ढकल नाही बसायला जरा जायचं घरला. गावात कामं झाल्यात काय हो? कुठे झाल्यात पडल्यात नाही. मग आता काय वाटतंय? निवडणुका आहेत डोळ्यासमोर काय ठेवणार आहे तुम्ही? आम्ही काय डोळ्यामोर काँग्रेस ठेवणार. का? काय ठेवायचं मग काय करायचं? काँग्रेसनं कामं तरी केल्यात का? ते आता काय पुढचं पुढे मग काँग्रेस कशाला? तर काँग्रेसने दिलेली माणसं जी आहेत उमेदवार इथं बर. एकनाथ पाटील सागर हा. पाटील ही नावं तरी माहिती आहेत का? सागर पाटील आमचा गावाला म्हटलं नाव माहिती नाही. बर. पण ती कामं करणारी माणसं पाहिजेत की. मग करणार की. करणार. होय. तर एकूणच आपण पाहिलं की निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील आपण गावांमध्ये फेरफटका मारला, नागरिकांशी संवाद साधला. यावेळी आपल्याला असं जाणून आलं की हा जो संपूर्ण परिसर जो आहे आमदार सतेज पाटील असेल, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी अनेक विकास कामं झालेली आहेत. सध्याचे जे या ठिकाणचे जिल्हा परिषदेचे उमेदवार आहेत, काँग्रेसचे उमेदवार एकनाथ पाटील आणि पंचायत समितीचे उमेदवार
सागर पाटील यांच्या माध्यमातून देखील या ठिकाणी बरीचशी अशी विकास कामं झाली आहेत। सर्वसामान्यामध्ये तळागाळामध्ये वावरणारा, त्यांच्या अडीअडचणीला धावून जाणारा उमेदवार, एक कार्यकर्ता म्हणून या दोघांची ओळख या ठिकाणी आहे आणि त्यामुळं या संपूर्ण परिसरातील या जिल्हा परिषद मतदारसंघातील लोक काँग्रेसच्या एकनाथ पाटील आणि सागर पाटील यांच्या पाठीशी नक्कीच उभे राहतील असा विश्वास या गावातील नागरिकांनी आपल्यासमोर बोलताना व्यक्त केलेला आहे। एकूणच 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे, 7 फेब्रुवारीला निकाल आहे आणि याच निकालात या निगवे खालसा जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांचा कौल कोणाला आहे हे पाहणं महत्वाचं असणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सर्वेश देसाईसह मी सद्दाम अली, केके न्यूज, करवीर।